बंगालमध्ये राजकीय स्फोट, नगरसेविकाच्या कार्यालयातून काय सापडलं? सत्य असं की सगळ्याचे डोळे उघडे राहील. कारण की मित्रांनो, लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनन्या बॅनर्जी बंगालच्या राजकारणात एक असं नाव आहे जे मिस कलकत्ता म्हणून अख्ख्या कोलकात्यात फेमस आहे. त्यांच्या फेमस होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे त्यांचं अभिनय क्षेत्रातील काम. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे नगरसेविका म्हणून त्यांच्या बड्या बड्या वार्डात असलेला प्रभाव. मंडळी, कोलकात्याच्या राजकारणात अचानक असा एक स्फोट झाला ज्याचे पडसाद आता संपूर्ण देशभर उमटताना दिसत आहेत. अनन्या बॅनर्जी यांच्या कार्यालयात आता कोंडम, मेकअप किट, समाज मिशन, रोख रक्कम आणि कथित कागदपत्रे आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर तर जनतेच्या कामासाठी असलेल्या कार्यालयामध्ये अशा वस्तू कुठून आल्या हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. भाजपाने या प्रश्नावरून गंभीर आरोप करत हे कार्यालय लोकसेवेसाठी नाही तर इतर कारणासाठी वापरलं जात असल्याचा दावा केला आहे. पण मंडळी, या अनन्या बॅनर्जी नक्की कोण आहेत? त्यांच्या कार्यालयात आढळलेला असल्याचा दावा करण्यात आलेल्या वस्तूचं सत्य काय आहे? भाजपाने नेमकं कोणते आरोप केलेले आहेत? या प्रश्नाची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मंडळी, तृणमूल काँग्रेसच्या नगरसेविका अनन्या बॅनर्जी यांच्या कार्यालयातून कंडम, मेकअप किट, मसाज मशीन, रोख रक्कम, रेड चार्ट आणि इतर साहित्य आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झालेला आहे. ही घटना कोलकात्यामधील मुकुंदपूर परिसरातील वार्ड क्रमांक 109च्या कार्यालयाशी निगडीत आहे. काही स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात प्रवेश करून तिथे विविध वस्तू असल्याचा दावा केला. त्यामध्ये कंडम, मसाज मशीन, मेकअपसाठी स्वतंत्र खोली, फ्रीज, मायक्रोवेव्ह, बेड, रोख रक्कम आणि प्रॉपर्टी डेव्हलपर्सकडून पैसे वसूल करण्यासंबंधित कागदपत्रे असल्याचं सांगण्यात आलं. या दाव्यामुळे लगेचच राजकीय वातावरण तापलं आणि सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की नगरसेविकाच्या कार्यालयातून मसाज मशीन, मेकअप रूमचे संबंध, कंडम या वस्तू कुठून आल्या? हे कार्यालय लोकांच्या कामासाठी असताना अशा वस्तू तिथे का ठेवण्यात आल्या होत्या? या प्रश्नावरून विरोधकांनी टीका सुरू केली. काहींना या कार्यालयाची तुलना जनतेच्या सेवेसाठी असलेल्या कार्यालयाशी न करता खाजगी वापराच्या जागेची केली. पण मंडळी, या अनन्या बॅनर्जी नक्की कोण आहेत? जाणून घेऊया. अनन्या बॅनर्जी या कोलकाता नगर निगमच्या वार्ड क्रमांक 109मधील तृणमूल काँग्रेसच्या नगरसेविका आणि पक्षाच्या प्रवक्ता आहेत. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका बंगाली कुटुंबात झाला असून त्यांनी आपलं शालेय शिक्षण साऊथ पॉईंट हायस्कूलमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर कलकत्ता युनिव्हर्सिटीमधून इंग्रजी विषयात ग्रॅज्युएशन केलं. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला एअर होस्टेस म्हणून एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काम केलं. त्यामुळे त्यांना लोकांसोबत संवाद साधण्याचा चांगला अनुभव मिळाला. त्यानंतर ग्लॅमर जगात त्यांनी नशीब आजमावलं आणि तब्बल साल 2000मध्ये त्यांनी मिस कोलकाता हा किताब आपल्या नावावरती केला. त्यांचा हा 5 फूट 9 इंच उंची आणि आकर्षक व्यक्तिमत्व त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि बंगाली चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून काही चित्रपट व कार्यक्रमांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांचा विवाह भाजप नेते आणि अभिनेते जॉय बॅनर्जी यांच्याशी झाला होता, ज्यांचे ऑगस्ट 2025मध्ये निधन झाले. त्यानंतर 2009च्या सुमारास त्यांनी ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि आपल्या राजकीय प्रवेशाला सुरुवात केला. 2015मध्ये त्यांनी वार्ड क्रमांक 109मधून पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडणूक जिंकली आणि 2021मध्ये त्या पुन्हा या वार्डमधून निवडून आल्या. राजकारणात आल्यानंतर त्यांनी महिला विकास आणि बालविकास हक्कासाठी काम केलं. त्या वेस्ट बेंगॉल महिला विकास विभागाच्या चेअरपर्सन आणि राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य देखील राहिलेल्या आहेत. मंडळी, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक वादही जोडले गेलेले आहेत. 2015च्या निवडणुकीत त्यांनी हटके पद्धतीने साडी नेसून घरोघरी प्रचार केला होता. त्यानंतर 2024मध्ये त्यांनी कोलकाता नगर निगममध्ये ख्रिश्चन समुदायाबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता, ज्यावर पक्षाने स्पष्टीकरण मागितलं असता त्यांनी क्लिप एडिटेड असल्याचा दावा केला. तसंच 2025मध्ये संतोषपूर एव्हेन्यू येथील त्यांच्या घराच्या बांधकामाच्या रेग्युलरेशन बाबीवरून आणि 32 लाख रुपयांच्या व्यवहारावरून त्या चर्चेत आल्या होत्या. सध्या एका कंडमसारख्या वस्तू सापडल्याच्या वादामुळे प्रचंड चर्चेत आलेल्या आहेत. तर लक्षात घ्या नागरिकांनो, त्यांच्या कार्यालयात मेकअप रूम, बेड, मसाज मशीन आणि इतर घरगुती वस्तू असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे अनेक माध्यमांनी आणि विरोध पक्षांनी प्रश्न उपस्थित केला की सार्वजनिक कार्यालयाचा वापर नेमका कोणत्या उद्देशासाठी केला जात आहे. सोशल मीडियावर यावरून मोठ्या प्रमाणात
मीम्स, टीका आणि राजकीय प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. तर लक्षात घ्या, अनन्या यांनी त्यांच्यावर सगळे आरोप फेटाळून लावलेले आहे. त्यांनी सांगितलं की कार्यालयात विविध प्रकारच्या वस्तू असणं काही असामान्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार ईदसारख्या सण नुकतेच पार पडले, त्यामुळे कपडे किंवा इतर साहित्य तिथे असणं स्वाभाविक आहे. बाकी त्यांनी कोणतीही बेकायदेशीर गोष्ट आढळली नसल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा येतोय असे म्हटलंय. त्याचबरोबर त्यांनी असंही सूचित केलं की पश्चिम बंगालमध्ये सध्या TMC पक्षफुटीच्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अशा घटना जाणून-बुजून करून त्यांना टार्गेट केलं जातं, असं त्यांचं मत आहे. मंडळी, या प्रकरणाची चर्चा एवढी वाढलेली आहे, यामागचं पश्चिम बंगाल सध्या राजकीय वातावरण देखील कारणीभूत आहे. गेल्या काही आठवड्यात तृणमूल काँग्रेसशी संबंधित विविध कार्यालयामध्ये साहित्य सापडायचे आणि गैरव्यवहाराचे आरोप झाल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. त्यामुळे अनन्या बॅनर्जी यांच्या कार्यालयात वस्तूचा मुद्दा आणखी चर्चेत आला. त्यासोबत सोशल मीडियावर या प्रकरणाबद्दल दोन वेगवेगळे दृष्टिकोन दिसून येत आहे. एका बाजूला विरोधक आणि टीकाकरण, तर एका बाजूला भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि सार्वजनिक कार्यालयाच्या वापराबाबत प्रश्न निमस्थित झालेले आहे. उदाहरण मांडत म्हणले की दुसऱ्या बाजूला तृणमूल समर्थक, काही राजकीय विश्लेषक हे आरोप राजकीय हेतूतून वाढवून सांगितले जात असल्याचा दावा करत आहेत. एकूणच जर पाहता तर अनन्या बॅनर्जी कार्यालयामध्ये कंडम, मेकअप किट, मसाज मशीन, रोख रक्कम आणि रेड चार्ट आढळणाऱ्या दाव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. अनन्या बॅनर्जी यांनी सगळे आरोप नाकारत संपूर्ण प्रकरणाला राजकीय कारस्थान म्हटलंय. पण या प्रकरणातून सत्य काय आहे? कार्यालयात आढळणाऱ्या वस्तूचा दावा नेमका उद्देश काय आहे आणि आरोपांचे कितपत तथ्य आहे, हे अधिकृत तपासानंतर स्पष्ट होऊ शकेल. सध्या मात्र हे प्रकरण पश्चिम बंगालच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेच्या विषयापैकी एक बनलं आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या वस्तू सापडण्यामागे काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या वस्तू कशासाठी वापर केल्या जातात आणि हे नगरसेविका असून या ऑफिसमध्ये या वस्तू कशासाठी आहे, नक्की कमेंटमध्ये सांगा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.